वीज बिलावरून बीडमध्ये भाजपा आक्रमक झाले। ग्राहकांची लूट थांबवा अन्यथा नितीन राऊतांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपाने दिलाय। राज्यात सर्वत्र लाईट बिलासाठी असंतोष असताना वीज बिलावरून बीडमध्ये भाजपा आक्रमक झाली आहे। 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचे 5 वर्षांचं बिल माफ करू ही घोषणा पूर्ण करा, कोविड काळातील लाईट बिल माफ करा या प्रमुख मागण्या घेऊन भाजपाच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करत वीज बिलांची होळी करण्यात आली आहे। दरम्यान हे बिल माफ नाही केलं तर नितीन राऊत यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिलाय। राज्यामध्ये गेल्या 8 महिन्यापासून लॉकडाऊन असताना एमईसीबीच्या माध्यमातून अक्षरशः एमईसीबीचे जे ग्राहक आहेत त्याची लूट करण्यात आलेली आहे। आवाजची सवा बिलं एमईसीबीच्या माध्यमातून ग्राहकाला देण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे। या राज्याचे जे विद्युत मंत्री आहेत नितीन राऊत, अक्षरशः त्यांनी ग्राहकाची लूट सुरू केलेली आहे। म्हणजे कुठेही रीडिंग न घेता फक्त ऑफिसमध्ये बसून आवाजची सवा बिलं देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ज्या ग्राहकाला रेग्युलर समजा 10-12 हजार रुपये बिल येत होतं त्याला 1.5 लाखाच्या पुढे 2 लाख असे बिल आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। जे ग्राहक तक्रारी करतात अशांची तक्रार घेऊन फक्त वीज बिल तुम्हाला एवढं कमी केलेलं आहे आणि कमी केलेलं फक्त दाखवायचं, पण पुढच्या महिन्यामध्ये जे वीज बिल येतं आहे ते कमी केलेलं वीज बिल त्याच्यामध्ये त्याचा समावेश करायचा आणि वाढीव बिल देण्याचं काम एमईसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर हे आंदोलन केलं गेलं आहे, कारण की ग्राहकाच्या तक्रारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढ्या वाढलेल्या आहेत आणि ह्याला कुठंतरी न्याय ग्राहकाला मिळावा म्हणून आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आमच्या पंकजाताई मुंडे असतील यांच्या आदेशाने हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच इशारा देतोय की एमईसीबीने जे ग्राहकाची लूट चाललेली आहे ती थांबावी। नसता या राज्याचे जे एमईसीबी मंत्री आहेत नितीनजी राऊत यांना आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही असा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी त्यांना विचारात